कवितेचं शीर्षक आहे लोकशाहीची हितगुज. संसदेच्या पायरीवर लोकशाही दिसली होती. संसदेच्या पायरीवर लोकशाही दिसली होती. का कुणास ठाऊक उदास बसली होती. अहो उदास बसली होती. मी म्हणाले लोकशाहीला सगळीकडे विकास आहे. मी म्हणाले लोकशाहीला सगळीकडे विकास आहे. तरी तुझा चेहरा अजून का भकास आहे. अगं अजून का भकास आहे. कपाळावर आठ्या पाडवून लोकशाही माझ्यावर खेकसली. कपाळावर आठ्या पाडवून लोकशाही माझ्यावर खेकसली. स्वतःच्या स्वार्थासाठी मला मुठभर लोकांनी वापरली. अहो मला मुठभर लोकांनी वापरली. देश चालला करतेच सत्ता डोकावून पाहते. देश चालला करतेच सत्ता डोकावून पाहते. जीव जातो निष्पाप माणसांचा. सत्ता मात्र टिकून राहते. इथं सत्ता मात्र टिकून राहते. मी म्हणाले लोकशाहीला महिला आरक्षण मंजूर झाले. मी म्हणाले लोकशाहीला महिला आरक्षण मंजूर झाले. ती म्हणाली कोलकात्यामध्ये डॉक्टरांनी सुद्धा भोगलंय. अगं वेडे, त्या महिला डॉक्टरांनी सुद्धा भोगले. अवस्था बघून शाळांची लोकशाहीला गलबलून आलं. अवस्था बघून शाळांची लोकशाहीला गलबलून आलं. माझ्याकडं पाहत म्हणाले शिक्षणाचं पार वाटोळ झालं. अहो त्या शिक्षणाचं पार वाटोळ झालं. मी म्हणाले लोकशाहीला देशामध्ये स्वातंत्र्य व संधीची समानता आहे. मी म्हणाले लोकशाहीला देशामध्ये स्वातंत्र्य व संधीची समानता आहे. ती म्हणाली आहे सारख्या पदावर सुद्धा खोट्या कागदपत्रांचा आधार आहे. अगं खोट्या कागदपत्रांचा आधार आहे. लबाड ढोंगी कावळे संसदेत माझं वस्त्रहरण करतात. लबाड ढोंगी कावळे संसदेत माझं वस्त्रहरण करतात. जनतेला वेड्यात काढून स्वतःचीच पोटे भरतात. अहो स्वतःचीच पोटे भरतात. जिकडे तिकडे सध्या अराजकता आहे माजलेली. जिकडे तिकडे सध्या अराजकता आहे माजलेली. गुंडागिरी करणारी पिळावळ त्या राज्यकर्त्यांनीच आहे पोचलेली. अहो त्या राज्यकर्त्यांनीच आहे पोचलेली. मी म्हणाले लोकशाहीला जनतेसाठी कायदा व सुव्यवस्था आहे. मी म्हणाले लोकशाहीला जनतेसाठी कायदा व सुव्यवस्था आहे. ती म्हणाली समाजसेवकांचं सुद्धा इथं अपहरण आणि जीवेमारण चालू आहे. इथे अपहरण आणि जीवेमारण चालू आहे. धर्म आणि जाती बघून बुलडोजर फिरतो. धर्म आणि जाती बघून बुलडोजर फिरतो. छत घसते जमिनीला आणि निवारा जळतो आणि निवारा जळतो. माती ओरडून सांगते इथं संतांची आहे गाथा. माती ओरडून सांगते इथं संतांची आहे गाथा. भक्तजनांच्या माथी मात्र बंधुबाबांच्याच कथा. बंधुबाबांच्याच कथा. साजूकपणाचा आव्हान आणून लोकशाहीचे लचके तोडतात. साजूकपणाचा आव्हान आणून लोकशाहीचे लचके तोडतात. विरोध त्यांना करणाऱ्यांना दडपशाहीचा दांडा धावतात. अहो दडपशाहीचा दांडा धावतात. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने निर्भीडपणे लिहिले पाहिजे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने म्हणजेच त्या मीडियाने निर्भीडपणे लिहिले पाहिजे. भ्रष्टाचाऱ्यांचे खोटे बुरखे त्यांनी सत्यासाठी फाडले पाहिजे. अहो त्यांनी सत्यासाठी फाडले पाहिजे. सर्वसामान्य जनतेने सुद्धा भ्रष्टाचाराविरोधात पेटलं पाहिजे. सर्वसामान्य जनतेने सुद्धा भ्रष्टाचाराविरोधात पेटलं पाहिजे. ढोंगी कावळ्यांच्या विरोधात निर्भीडपणे बोललं पाहिजे. अहो निर्भीडपणे बोललं पाहिजे. मी म्हणाले लोकशाहीला देशात संविधानाचे शासन आहे. मी म्हणाले लोकशाहीला देशात संविधानाचे शासन आहे. ती म्हणाली अंमलबजावणीचं काय. परभणीमध्ये संविधानच फोडलं आहे. अहो त्या परभणीमध्ये संविधानच फोडलं आहे. 77 वर्ष झाली मी राज्यकर्त्यांची गुलाम आहे. 77 वर्ष झाली मी राज्यकर्त्यांची गुलाम आहे. भांडवलदाराच्या दरबारात आजही मी निलाम आहे. आजही मी निलाम आहे. आजही मी निलाम आहे.